शाळा हा शब्द कानी पडला की एक विशिष्ट गंध आठवतो. थंडी असेल तर कवायत व्हायची, ऊन असेल तर प्रार्थना लवकर आवरायची आणि जर असेल पाऊस तर प्रार्थना वर्गात व्हायची. शाळेची वही उघडता क्षणी त्या पानांचा येणारा गंध आणि मग हळूहळू सगळे तास संपत यायचे. मग हळूच शेवटचा तास डुकवायचा. घरी परतण्याची ओढ असायची. दप्तर ऑलमोस्ट पॅक्ड झालेलं असायचं. काही जण घड्याळ वापरायचे, काही जण घड्याळ असणाऱ्याला वेळ विचारायचे, पण कोणाच्याही मनात हे यायचं नाही की ही वेळ एक दिवस कायमची गायब होणार आहे. आणि घंटा वाजायची. कुणी सायकल काढायचं, कुणी रिक्षा धरायचं, कुणी बसनं परतायचं, कुणी आपलं पायी पायी घर गाठायचं. जोपर्यंत आई बाबा उठवत नाही तोपर्यंत आपण या जगाचा हिस्सा आहोत याचं ज्ञानच नव्हतं आपल्याला. ती हसवणारी वेळ सरून गेली. आता ही तीच सकाळ उगवते, पण शाळा मुलांची असते. आता जॉब आहे, बिझनेस आहे, बायको आहे, आई वडील आहेत. शाळेच्या गणितातला खरा नफा आणि खरोखरचा तोटा आहे, पण शाळा आहे तिथेच उभी. पण आता आपण तिचे नाही. आणि कदाचित हीच खंत इथे जमलेल्या या सगळ्यांच्या मनात होती. आणि हा जो स्नेह संमेलन नावाचा एक नवा गंध आज आपण अनुभवला, या आठवणींच्या साठवणीत नेहमी असाच बाधित राहील. याला पर्व पहिला समजेन मी, आणि दुसऱ्या पर्वाचे स्वप्न आणि आशा पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात पेरून हा खटाटोप आवरतो. खूप नंतर कळलेलं पण ठामपणे सांगता येणारं माझं पहिलं प्रेम तुम्ही सगळे आहात. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू. कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागले कळ्यांचे फुलाची कधी वाढले दुरावे, कळे ना जुरे बाग आता सुनी सुनी सा.